आपण पाहिलं असेल, आम्ही गेले 2-3 महिने सातत्याने महाराष्ट्रावर जो अन्याय होत चाललेला आहे, म्हणजे या उद्घाटनाच्या हिशोबाने ह्याच्यावर आवाज उठवत आहे. खरं तर गेले 2 वर्ष महाराष्ट्राला एक अन्यायकारक भूमिकेत, किंवा आपण पाहताय की महाराष्ट्रात जो अन्याय होतोय त्याचं काही उत्तर आम्हाला कुठूनही मिळत नाहीये. आम्ही सांगण्याचा हाच प्रयत्न करते की ह्या राष्ट्रात महाराष्ट्र देखील आहे, आम्ही पण एक राज्य आहोत, आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे. आत्ता आपण पाहिलं असेल तर MTHL गेले 2 ते 3 महिने तयार आहे, पूर्णपणे तयार आहे. 2-3 वेळा उद्घाटनाची वेळ देखील जाहीर झाली, पण उद्घाटन काही झालं नाही, कारण ज्यांना उद्घाटन करायचंय त्यांच्याकडे महाराष्ट्रासाठी वेळ नाहीये. तसंच दिघा स्टेशन, खासदार साहेब राजन विचारे साहेब सतत हा विषय घेत आलेले आहेत. गेले 8 ते 9 महिने आम्ही आवाज उठवतो, दिल्लीमध्ये असेल, इथे गल्लीत असेल, की हे रेल्वे स्टेशन तयार आहे, जनतेसाठी खुलं करा. जर तुम्हाला वेळ नसेल उद्घाटन करायची, खुलं करा, पण तेही करायला तयार नाहीत. आपण पाहिलं असेल नवी मुंबईची मेट्रो 5 महिने तयार होती. जेव्हा मी ट्विट केलं, पत्रकार परिषद घेतली, तेव्हा त्यांनी खुलं केलं, पण उद्घाटन करायची असून त्यांच्याकडे वेळ नाही ना ताकद आहे. आणि असंच उरण लाईन आहे, डोंबिवली मानकोली कनेक्टर आहेत, अनेक गोष्टी ह्या महाराष्ट्रात, अनेक फ्लायओव्हर्स आहेत जे आमच्या काळी तयार झाले, सरकार पाडल्यानंतर ह्यांनी उद्घाटन असून केलंच नाहीये. दुःख याच गोष्टीचं आहे की ज्या कामांमुळे लोकांना जो गैरसोय येते लोकांना ती दूर होईल, ते तसं न करता अजून गैरसोय वाढणार कशी, ह्याच्यावर हे घटनाबाह्य सरकार सतत विचार करत आहे. निश्चितपणे जे भाजपचे उद्योगपती मित्र आहेत त्यांच्या स्वतःच्या विकासाच्या विरोधात आहोत. मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आहेत त्यांच्या स्वतःच्या हेलिपॅड्स 2-2 फार्म हाऊसवर येणं ह्याच्या विरोधात आहोत. तिथे रस्ते झाले पाहिजेत गावकऱ्यांसाठी, पण स्वतःच्या शेतात 2-2 हेलिपॅड्स आहेत, ह्याचं दुःख आहेच. पण आपण पाहत असाल विकास जो झाला पाहिजे तो शाश्वत झाला पाहिजे. जे आमच्या काळात विकास झाला, कोस्टल रोड असेल, MTHL असेल, ही दिघा स्टेशनची रेल्वे स्टेशन असेल, उरण लाईन असेल, ह्याचं उद्घाटन तर करा. नुसतं तुमचे 25 फुटाचे होर्डिंग प्रिंट नाही झालं अजून म्हणून उद्घाटन करत नाहीत, हे किती योग्य आहे. महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना डीप क्लिनिंगच्या पाण्यावर उधळपट्टी का होते? नाही, डीप क्लिनिंग खरं तर स्वतःचं मनाचं केलं पाहिजे त्यांनी. किती काळं मन असेल तुम्ही विचार करा की ज्या व्यक्तींनी, ज्या नेत्यांनी, ज्या कुटुंब प्रमुखांनी तुम्हाला सगळं काही दिलं, तुमचं तिकीट असेल, विधानसभेचं पहिलं मंत्रीपद असेल, मोठी खाती दिली, सगळं काही दिलं, त्याच्याच पाठीत खंजीर खुपसून जेव्हा त्यांना बरं नव्हतं, किती काळं मन असेल. आणि स्वतःच्या खुर्चीच्या एक काय म्हणतात, ज्यांना खुर्ची पाहिजे होती त्याच्यावर बसायला आणि स्वतःचा भ्रष्टाचार वाचवायला. पण मुळात हीच गोष्ट आहे की माथेवर जो शिक्का बसलेला आहे गद्दारीचा, ते डीप क्लिनिंग कसं करणार, हा एक मोठा प्रश्न आहेच. सर 10 तारखेला निकाल आहे, पण आज राहुल नार्वेकर जे त्या सगळ्याचे मला वाटतं आज वर्षा बंगल्यावर होते. काय वाटतं? मला वाटतं हे खूप वर्षानंतर मी ऐकलंय की अध्यक्ष महोदय स्वतः मुख्यमंत्रीच्या भेटेला वर्षा बंगल्यावर जातात. ठीक आहे, त्यांचं असेल, पण मला वाटतं एकच आहे महत्वाचं की त्यांच्याकडे एक ऐतिहासिक भूमिका त्यांच्या हातात आहे. राहुल नार्वेकर आधी आमच्या पक्षात होते, नंतर मला वाटतं राष्ट्रवादीत होते, आता भाजपमध्ये आहेत. त्यांना शुभेच्छा आहेच, माहित नाही पुढचा पक्ष असेल. पण एकच आहे की महाराष्ट्राला, देशाला, आपल्या संविधानाला आणि आपल्या लोकतंत्राला जे हिताचं आहे तो निकाल त्यांच्याकडून अपेक्षित आहे ट्रायब्युनल म्हणून. आपण पाहत असाल 2 बाजू आहेत त्याच्या. एक जो भाजपला आणि मिंदे गटाला निकाल अपेक्षित आहे तो आहे. दुसरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलंय त्याप्रमाणे जर चालले तर 40 गद्दार बाद होतील. आता ही भूमिका अध्यक्षांकडे, जे ट्रायब्युनल म्हणून काम करतात, की आता ते कोणाच्या बाजूनी राहणार. ते एका बाजूला जे संविधान बदलतात आणि बदलू इच्छितात त्यांच्या बाजूनी राहणार, की आमच्या बाजूनी राहणार, जे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलेलं आहे त्याचे जे पूजक आहोत त्यांच्या बाजूनी राहणार. पश्चिम महाराष्ट्र दौरा आहे, उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केलेली आहे की मुख्यमंत्र्यांच्या मनाला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आठवतो, आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज नाही असं. मला वाटतं एवढ्या खालच्या पातळीला जाऊन पर्सनल टीका करणं हे कधीच महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. हे नवीन जर आणत असतील तर मी त्या लेवलला तरी जाणार नाही. ते त्यांनी बघावं आणि लोक पण बघतात. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे तुमचा 2 दिवसीय, नेमकं कोणत्या भागामध्ये जाणार आहे आणि कोणत्या आम्ही आता सर्वच आपण पाहताय की गेले 2-3 वर्ष तर सतत फिरत आहोत. पण आज आपण पुन्हा एकदा आपण पाहिलं असेल की काल दक्षिण मुंबईमध्ये होतं, उद्या कोल्हापूर असेल, परवाकडे हातकणंगले आहे, येताना पाटण आहे. मला वाटतं अनेक ठिकाणी आम्ही जात आहोत. हा बरोबर, ते पण पेंडिंग आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजीनगरचं एअरपोर्ट काय जी, अगर आप देखें तो पिछले 2 साल से महाराष्ट्र जो अन्याय सहन करते आया है, अगर आप देखें तो कोई भी शब्दों में इस बात का हम समर्थन नहीं कर सकते.
पहले तो वेदांता फॉक्सकॉन, बहुत सारे इंडस्ट्रीज हो, वो गुजरात को सेटल कर दिए। अगर आपने देखा होगा तो ये दीघा स्टेशन जहां हम खड़े हैं 8 महीनों से तैयार है, लेकिन यहाँ अगर आपने देखा होगा तो उद्घाटन की कोई बात नहीं हो रही है। वैसे ही MTHL 2 महीनों से तैयार है, लेकिन उद्घाटन नहीं, इनॉग्रेशन नहीं। अभी आपने देखा होगा मोपा का एयरपोर्ट है, मनोहर एयरपोर्ट, इंटरनेशनल एयरपोर्ट कहा गया है। अयोध्या में महर्षि वाल्मीकि एयरपोर्ट है, हम स्वागत करते हैं इस बात का। लेकिन यहाँ अगर आपने देखा होगा तो यहाँ का जो एयरपोर्ट है नवी मुंबई का, दीबा पाटिल एयरपोर्ट हमने कहा था इंटरनेशनल एयरपोर्ट होना चाहिए, उस बात पे कोई बात सरकार से कर रहा नहीं है। संभाजीनगर, छत्रपति संभाजीनगर में छत्रपति संभाजी महाराज इंटरनेशनल एयरपोर्ट ऐसे नामकरण हमने किया था, उस पर भी कोई केंद्र सरकार से बात नहीं कर रहा है। ये तो महाराष्ट्र पे अन्याय तो बढ़ते ही जा रहा है। पॉलिटिकल एक सवाल है कि अन्य लोकसभा जो सीट वो शिवसेना लड़ेगी या महाविकास आघाड़ी दूसरी? अगर आप देखें तो हम लोगों के लिए, लोगों के हित के लिए हम लड़ रहे हैं, सब साथ में लड़ रहे हैं। और जो खासदार साहब है वो यही है। ये बात है कि हम सारे लोग हम खुद के लिए नहीं लड़ रहे, हम देश के लिए लड़ रहे, देश हित के लिए लड़ रहे, ताकि हमारी जो लोकतंत्र है वो बची रहे। और आपको चुनाव जो अपनी सीट शेयरिंग की बातों में बुला लेंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।